हाय, दिस इज मीनाक्षी अँड टुडे वी आर गोइंग टू इगतपुरी. सो सकाळी सकाळी पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो इगतपुरीसाठी. ठाण्याच्या ट्रॅफिकला मात देत फायनली आम्ही गाठला समृद्धी महामार्ग, जिथे आम्हाला हा सुंदरसा व्ह्यू भेटला. सो फोटोज आणि व्हिडिओज तर मॅन्डेटरी होते. सो खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढून आम्ही डिसाईड केलं की जाऊया एका वॉटरफॉलला. आणि तुम्हाला मी एक सांगते, हा जो व्ह्यू आहे तो एका टनलच्या आधी लागतो. सो ही जी टनल आहे ती लॉंगेस्ट टनल ऑफ महाराष्ट्र आहे, जी की 7 किलोमीटर लांब आहे. सो फायनली आम्ही पोहोचलो वॉटरफॉल बघायला. पण तिथे दूर दूरपर्यंत वॉटरफॉल नव्हता, फक्त एक लेक होती जी तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि फायनली पेट पूजा करून आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टकडे, जे की 10 किलोमीटर तिथनं लांब होतं. आणि आज तिथे आम्ही खूप धिंगाणा घालणार होतो. सो फायनली हा आमचा रिसॉर्टचा व्ह्यू आहे, जो की लेक व्ह्यू आहे. आणि तिथे स्विमिंग पूलसुद्धा होतं. सो म्हणलं की एक फोटो तर बनताय. आणि खूप सारा पसारा होण्याच्या आधी मी व्हिडिओ काढून घेतला. मला माहीत होतं सगळ्या आल्या आल्या पसरणार, म्हणून व्हिडिओ तर मॅन्डेटरी होता. सो ही इथे रूम आहे जिथे आज धिंगाणा करणार आहे. जसं आम्ही आलो, फ्रेशही न होता आम्ही खेळायला लागलो उनो आणि खदडायला लागलो खूप साऱ्या शेंगा. सो फायनली आली टाइम दमशराजची. अगली कुरूप कुरूप रामाना आदल्या दिवशी आम्ही स्विमिंग पूलचा प्लॅन कॅन्सल केला, कारण की खूप पाऊस चालू होता. सो नेक्स्ट डे इट वॉज मॅन्डेटरी की आम्ही पैसा वसूल करूनच जायला पाहिजे, म्हणून आम्ही उठल्या उठल्या पूलमध्ये उतरलो. मग हा फायनल पिक घेऊन आम्ही बाय बाय केला आमच्या रिसॉर्टला. येताना आम्ही परत त्याच टनलच्या तिथे थांबलो, कारण की व्ह्यू इतका भारी होता. सो थांबणं गरजेचं होतं. मग आम्ही डिनरसाठी साई धाबा इथे थांबलो, ज्याचे की गुगल रिव्ह्यूज 25,000 होते आणि त्याची टेस्ट पण खरंच खूप भारी होती. तिथे मला भेटली एक छोटीशी माऊ, जी माझ्या एकदम पायाला चिपकून बसली होती.